इथे विवेकानंद केंद्राचे प्रांत विभाग नगराचे कार्यकर्ते, जसं तुम्ही बघितलं दोन्ही नगराचे युवा नगर प्रमुख, निमंत्रित केंद्राचे हितचिंतक आणि ज्यांच्यासाठी खास आजचा कार्यक्रम केला आहे असे युवा बंधू भगिनी, तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा आपला हा जो विषय आहे की यशाचा मंत्र स्वामी विवेकानंदांनी दिलेला. जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये वगैरे यासाठी ऐकतो किंवा शोधतो तेव्हा आपल्याला काय हवं असतं? इन्स्टंट फूड खाणारे आपल्याला इन्स्टंट सोल्युशन हवं असतं. म्हणजेच थोडंसं काहीतरी करून यश प्राप्त होईल. म्हणजे काही जादूची छडी आहे का, काही मंत्र आहे का जो काही वेळा म्हटला तर मला यश प्राप्त होईल, असं शॉर्टकटमध्ये संभव आहे का, अशी सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांचा शोध असतो. पण यश म्हणजे काय, सक्सेस म्हणजे काय, ते प्राप्त करायचं तर कसं करायचं, त्यासाठी स्वामी विवेकानंदांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलं आहे याच्यावर आपण थोड्या वेळ चिंतन करणार आहे. जेव्हा आपण म्हणतो यश, सक्सेस, तर मला यश नको, मी जीवनात यशस्वी व्हावं असं काही जरुरी नाही आहे. असे कोणी आहेत का? कोणीही नाही. प्रत्येकजण जीवनात यशस्वी होऊ इच्छितात, सगळेजण. पण सगळेच यशस्वी होतात असं होत नाही. म्हणजेच याचा पहिला अर्थ काय की फक्त इच्छा करून काही होत नाही. आपण इच्छा जी करतो ना ती पण इतकी दुर्बल असते. दुर्बल म्हणजे एका क्षणी आपण म्हणतो मला ना हे करायचं आहे, मग दुसरं काहीतरी बघतो, मग आपण म्हणतो मला हे पण करायचं आहे, मग मला ते पण करायचं आहे. आणि आपली इच्छाच इतकी दुर्बल असते की आपल्याला ती प्राप्त होणं शक्य नसतं. जसं श्रीरामकृष्णांनी एक गोष्ट सांगितली होती की एका माणसाला पाणी हवं होतं म्हणून त्यांनी विहीर खोदली, थोडीशी खोदली. कोणीतरी आला म्हणे अरे इथे का खोदतो, तिकडे जा, तिथे खूप पाणी मिळेल. तिथे खोदली. 100 फूट गेला, कोणीतरी आला म्हणे अरे इथे नाही तिकडे जा. असं करत करत त्यांनी 8 ठिकाणी खोदलं. कुठे 80, कुठे 50, कुठे 100. हे सगळं त्यांनी एकीच ठिकाणी खोदलं असतं तर पाणी मिळालं असतं. आज आपल्याला काय हवं आहे हेही आपलं नक्की नाही आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलेलं पहिलं यशाचं सूत्र आहे ते म्हणजे की हे पूर्ण विश्व जे आहे ते परस्पर जोडलेलं, परस्पर संबंधित, परस्परावलंबी आहे. म्हणजेच जसं कोळ्याचं जाळं तुम्ही बघितलं असेल आहे ना, जे घरामध्ये कधी कधी होतं, त्याचं एक जरी धागा आपण ओढला तरी पूर्ण जाळं हलतं. तसंच या पूर्ण विश्वामध्ये जर मी प्रखरतेने एखादी इच्छा केली आणि त्या इच्छेसाठी इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती या तिन्ही जर एक झाल्या तर या पूर्ण विश्वामध्ये हालचाल होते आणि मला जे हवं आहे ते प्राप्त होतं. हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली इच्छाच स्पष्ट नाही आहे. मला एक्झॅक्टली आयुष्यात काय हवं आहे स्पष्ट नाही आहे. असे युवा येतात, ते म्हणतात की मलाही विवेकानंद केंद्रात तुमच्यासारखं पूर्णकालीन कार्यकर्ता व्हायचं आहे. अच्छा, तुझ्या घरी कोण कोण आहे, तू काय करतो, काय शिकतो आहेस? हां, सध्या माझं BA फायनल इयर सुरू आहे, मग नंतर मला MBA करायचं आहे. अच्छा, MBA केल्यानंतर मग तुला काय करायचं आहे? माझ्या वडिलांचा बिझनेस आहे तर मला त्याच्यात त्यांना मदत करायची आहे. आणि माझी आई म्हणते की आता तुझं वय होतच येईल MBA संपत आलं की, तर लग्न पण करायचं आहे. पण मला ना केंद्रात यायचं आहे. म्हणजे मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला MBA करायचं आहे, मला MBA बाहेर जाऊन करायचं आहे.
आणि तिथे जर जॉब मिळाला तर काही दिवस मला तिथे जॉब करायचा आहे. पण मला MBA का करायचं आहे? मला MBA माझ्या वडिलांना बिझनेसमध्ये मदत करायचं आहे. वडील इथे आहेत, मला तिथे जायचं आहे. काहीही स्पष्ट नाही. अच्छा, तुला काय करायचं आहे जीवनात? हे मी फक्त व्यावहारिक सफलतेचा सध्या आपण चर्चा करतो आहे. तुला काय व्हायचं आहे? बघीन आता माझे मार्क कसे आहेत, मग मी नीटची एक्झाम देईन, मी ही एक्झाम देईन, मी ती देईन, आणि जर झालंच तर मेडिकलमध्ये जाईन, नाहीतर मग मी UPSC करीन. दिल्लीमध्ये जा तुम्ही, इथेही असतील पण दिल्लीमध्ये तुम्हाला हजारोनी दिसतील. असे युवा आहेत की जे 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष UPSCसाठी बसलेत. आई वडील पैसे पाठवतात आहे, ते UPSCचे कधी याच्यात जातात, कधी प्रिलिममध्ये जातात, कधी मेनमध्ये जातात, कधी इंटरव्ह्यूमध्ये जातात, परत प्रिलिम सुरू करतात. म्हणजे जे प्राप्त करायचं आहे ते करून राहीन, यासाठी आपल्या इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती याचं जे एकीकरण करणं आहे ते जर आपण करत नसू तर फक्त एक काय म्हणायचं त्याला, इच्छा शब्दही थोडा मोठा होऊन जातो. एक स्वप्न फक्त बघणं, एक असं मला वाटतं मी असं करायला पाहिजे, असं करून आपल्याला कधी यश प्राप्त होत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा रोज थोड्या वेळ चिंतन करून की मला शेवटी जीवनात काय करायचं आहे, माझं जीवन कसं असलं पाहिजे. जीवनाच्या 2 गोष्टी आहेत, एक प्रोफेशनल एम आणि एक जीवनाचं ध्येय. प्रोफेशनल एम बदलू शकतं. जर तुमचं जीवनाचं ध्येय निश्चित असेल तर तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये जायचं ठरवलं तिथे जाऊ शकले नाही, म्हणून डिप्रेशन आलं. आणि असेही उदाहरण आहेत की लोक डिप्रेशनमध्ये जातात, औषधावर राहतात, कोणी तर आत्महत्याही करतात. माझं जीवन व्यर्थ झालं, माझ्या आईवडिलांची इच्छा होती, मी जाऊ नाही शकलो. हे फक्त प्रोफेशनल एम आहे. आयुष्यात काय करायचं आहे ते आपण अनेक मार्गांनी करू शकतो. हे प्रोफेशन नाही तर दुसरं प्रोफेशन. तुम्ही APJ अब्दुल कलामचं जीवन बघा. त्यांना पायलट व्हायचं होतं, नाही झाले सिलेक्ट, म्हणून ते हतबल नाही झाले. त्यांनी त्याच क्षेत्रामध्ये अध्ययन सुरू केलं आणि त्यांचं जे योगदान आहे आज त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो. म्हणून सफलतेची परिभाषा तुमच्या प्रोफेशनल एमवर ठरवू नका. जीवनाचं यश काय असेल हे ठरवायचं आहे. मग ते कसं ठरवायचं? स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण ज्या राष्ट्राचे अंग आहोत त्या राष्ट्राची जी नियती आहे, प्रयोजन आहे, त्याला अनुकूल असं माझ्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. जीवनाचं ध्येय, प्रोफेशनल एम नाही. तेही तुम्ही ठरवू शकता, त्याच्यासाठी प्रयत्न करा. पण ते नाही झालं तर समजा ईश्वराची दुसरी योजना आहे. कधीही निराशेत जाऊ नका, कधीही आत्महत्येचा तर चुकून विचार करू नका. जीवन हे अतिशय मूल्यवान आहे आणि आपण काय काय करू शकतो जीवनात ठरवलं तर. म्हणून माझ्या जीवनाचं ध्येय हे माझ्या राष्ट्राच्या ध्येयाशी निहित आहे. आणि राष्ट्राचं ध्येय काय? पूर्ण मानव समाजाला अध्यात्मामध्ये मार्गदर्शन करणं. पण हा जो सत्य, धर्म, वेदांत, अध्यात्म याचा मार्ग, याचा संदेश द्यायचा असेल तर राष्ट्र दुर्बल आहे, राष्ट्र गरीब आहे, दारिद्र्यात आहे, राष्ट्र स्वच्छ नाही आहे, स्वच्छता कमी आहे, आपण घाणेरडे आहोत. हे सगळं असताना आपला अध्यात्माचा संदेश कोणी ऐकणार नाही. म्हणून माझ्या राष्ट्राचं आधी मी पुनरुत्थान करायचं. मग तुमचं जे काय प्रोफेशनल एम असेल, मी डॉक्टर होईन पण मी डॉक्टर होऊन असं काम करीन की जिथे डॉक्टर पोचत नाही तिथे मी जाईन. किंवा माझ्या शहरामध्ये ज्या लोकांना पैसे नाही म्हणून वैद्यकीय सेवा घेता येत नाही, माझी कमीत कमी रोज काही पेशंट असे असतील. मी शिक्षक होईन
असे विद्यार्थी तयार करीन की त्यांच्या डोळ्यांमध्ये स्वप्न असतील या देशासाठी, स्वतःच्या जीवनासाठी. मी इंजिनियर होईन तर असं कार्य करीन. आपल्या देशामध्ये अनेक उभारणीची कार्य सुरू आहेत. ती जर नीट नाही झाली तर आपल्याला माहीत आहे पूल कोसळतो, बिल्डिंग कोसळते. मी असं होऊ देणार नाही. म्हणजे मी हे प्रोफेशनल एम घेऊन मी माझ्या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी काय कार्य करेन. अच्छा, आपण हे जे प्रोफेशनचा विचार करतो तो कशासाठी करतो? म्हणजे सफलता, यश, सक्सेस म्हणजे काय 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 अपेक्षा करतो आपण आपल्या जीवनात? पैसा, प्रतिष्ठा, मान. ठीक आहे ना? हेच आहे ना सक्सेस म्हणजे? जनरली सगळ्यांच्या मनामध्ये हा सक्सेसफुल माणूस आहे म्हणजे काय? त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, त्याचा समाजामध्ये सन्मान आहे. मग तुम्ही असं बघा की असेही अनेक मार्ग आहेत ज्याच्यामध्ये सुरुवातीला प्रतिष्ठा दिसणार नाही. कदाचित प्रतिष्ठा सुरुवातीला असेल, पैसा दिसत नाही, पण तुम्हाला जीवनात कशाची कमी पडत नाही. उदाहरणार्थ विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते, पूर्णकालीन कार्यकर्ते, कशाची कमी नाही पडत ना, प्रतिष्ठेची कमी आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. अरुणाचल प्रदेशमध्ये आपली तिथली एक सेवाव्रती कार्यकर्ती होती. सेवाव्रती म्हणजे ती 5वी पास झाली, गावातली. तिथे एक शिबिर घेतलं. ती म्हणे भैया हम भी देश के लिए काम करेगा 1 बरस. मग आम्ही म्हटलं ठीक आहे ये. मग एकाचे 2 झाले, 5 झाले, तिने 7 वर्ष काम केलं. 5वी शिकली होती पण खूप सुंदर गायची. आत्ता जसा स्वदेश मंत्र म्हटला ना, विवेकवाणी म्हणायची, शिबिरं घ्यायची, खेळ घ्यायची, सगळं करायची. मग एकदा विवेकानंद जयंती करायची होती तर तिला सांगितलं की जाऊन जे कलेक्टर आहे ना तिथले DC त्यांना तू बोलाव, असं तिला फोनवर तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मग ती म्हणे भैया मैं जाने से वो कलेक्टर कैसे मिलेंगे मुझे. मग त्यांनी सांगितलं की तू जा आणि सांग मी विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती भेटायला आली आहे, अशी चिठ्ठी पाठवात. मग झालं, ती गेली आणि मग परत आल्यानंतर तिने फोन लावला. तिने सांगितलं भैया पता है जैसे ही मैंने चिट्ठी अंदर भेजी बहुत लोग वेटिंग में थे, मुझे पहले बुलाया और मैं जैसे ही अंदर गया कलेक्टर खड़े हो गए. प्रतिष्ठा ही त्यागातून येते, सेवेतून येते. तुम्ही किती दुसऱ्यांचा विचार करून कार्य करता त्याच्यातून प्रतिष्ठा येते. आणि आपल्याकडे दुसरं एक आहे की संतोषात अनुत्तम सुखलाभा. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे तुम्ही दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जाऊ नका. मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही मार्गामध्ये तुम्ही एकदम म्हणजे जसं हिंदीमध्ये म्हणतात ना डटकर, म्हणजे एकदम पाय रोवून तुम्ही राहिलात आणि काम केलं, कुठल्याही मार्गाने जीवनामध्ये कशाचीही कमतरता होत नाही. हातात एक्झॅक्टली पैसा आहे की नाही, आमचा काही बँक बॅलन्स नाही, आमच्या हातात पैसा नाही, पण समाज आमची काळजी घेतो, तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही. किंवा आपल्या हातात पैसाही येतो, पैसा काही वाईट नाही, आपण लक्ष्मीची पूजा करणार आहेत तर तेही पाहिजे, काही त्याच्यात वाईट नाही. प्रतिष्ठा येते, पदही येतं. फक्त तुम्ही त्या मार्गामध्ये किती सच्चेपणाने आणि दृढतेने इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती 3 एक करून काम करताय. आपले जे NSA आहेत, अजित डोवाल, एकदा युवकांशी त्यांची इंटरॅक्शन ठेवली होती, कारण ते विवेकानंद केंद्राचे इंटरनॅशनल फाउंडेशनचे फाउंडर डायरेक्टर होते, त्याच्यामुळे केंद्राशी त्यांचा चांगला संबंध आहे. तर एकदा तिथे जेव्हा युवकांचा कार्यक्रम होता, आम्ही त्यांना विनंती केली, ते आले. मग कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला की जीवनामध्ये आपल्याला अनेक मार्ग असतात, मग कुठला मार्ग योग्य मार्ग, विच डिसिजन विल बी द राईट डिसिजन, वेदर टू डू दिस ऑर टू डू दॅट, हे कसं ठरवायचं. ते म्हणाले एव्हरी डिसिजन इज अ राईट डिसिजन, बट that decision becomes a right decision only when
व्हॉट यू डू विथ दॅट युअर डिसिजन. कुठलाही मार्ग हा योग्य आहे, तुम्ही त्याच्यात हे सगळं प्राप्त करू शकता, पण त्याच्यामध्ये गेल्यावर तुम्ही तुमचा डिसिजन योग्य ठरवता की अयोग्य ठरवता ते तुमच्या कर्तृत्वावर आहे, खंतेवर नाही आहे. अरे मी ते केलं असतं ना तर बरं झालं असतं, असं नाही आहे. विवेकानंद केंद्राचे जे संस्थापक होते माननीय एकनाथजी, ते म्हणायचे, वेन यू से येस टू वन पाथ इट मीन्स यू से नो टू मिलियन अदर ऑप्शन्स इन लाईफ. ही एकाग्रता आहे कर्तृत्वाची. वेन यू से येस टू वन पाथ इट मीन्स यू से नो टू मिलियन्स ऑफ अदर ऑप्शन्स इन लाईफ. जेव्हा आपण एक मार्ग निवडतो त्या मार्गामध्ये पूर्ण शक्तीनिशी चाला. बाकीचे अनेक मार्ग आहेत, तेही चांगले आहेत, वाईट नाही आहेत, पण तुम्ही परत त्या मार्गाचा या मार्गाचा विचार करत राहिले तर तुम्ही फक्त भटकत राहाल, तुमच्या मार्गावर कधी पुढे नाही जाणार. हे जे जहाज जातं ना, समजा जहाज जातं आहे चेन्नईवरून, समजा जातं आहे लंडनला, किती मोठा समुद्र आहे, समुद्रामध्ये ते जहाज कुठेही फिरू शकतं, पण त्याचा एकदम निश्चित मार्ग आहे, ते त्याच मार्गाने जातं, म्हणून ते पोचतं. तर पहिल्यांदा तर ठरवा की तुम्हाला जीवनात काय करायचं आहे, कुठल्या मार्गाने जायचं आहे. हे ठरवताना त्या मार्गामध्ये राहून मी माझा राष्ट्र, धर्म, माझा परिवार, माझा समाज याचं काय भलं करीन हे ठरवलं तरच तुमचं खरं कर्तृत्व येईल. नाहीतर तुम्ही खूप स्वार्थी व्हाल आणि तुम्ही फक्त स्वतःसाठी जगाल. तुम्हाला माहीत आहे ना, असे अनेक फेमस सिनेमा ॲक्टर्स आहेत ज्यांनी आत्महत्या केली, अत्यंत फेमस. त्याच्यामध्ये अत्यंत फेमस नाव म्हणजे मर्लिन मनरो, अत्यंत फेमस. कशाची कमी नव्हती, वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष तिच्या पाठीमागे होते. कल्पना करा असं सौंदर्य. पण फक्त स्वतःपुरतं जगत असताना जितकं, जसं स्वामीजी म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ, एक्सपान्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. आपण जितकं संकुचित होत जातो, मी मी मी, तितके आपले दुःख खूप मोठे होत जातात. ते आपल्यावर इतके हावी होत जातात की आपण सहन नाही करू शकत आणि मग आत्महत्या करतो. अनेक जे बिलेनियर आहे, मिलेनियर आहे, त्यांना फिअर सायकोसिसची समस्या असते, डिप्रेशनमध्ये असतात. म्हणून हे आता ते खूप मोठे लोक असल्यामुळे ते कळतं, आपण आपल्या मार्गात आहे, कळत नाही, पण आपणही खंतावत माझं असंच आहे, माझं तर काय, माझं तर जीवन व्यर्थ गेलं, असं आपल्याला जगायचं नाही आहे. स्वामीजी म्हणतात, शेणातले किडे नका होऊ, कष्ट सहन करावे लागले तरी करा, पण जीवन दैदिप्यमान जीवन जगा. म्हणून मी 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 नाही, म्हणून मार्ग ठरवा, पण त्या मार्गामध्ये राष्ट्राचं हित असलं पाहिजे, समाजाचं हित असलं पाहिजे. तर आधी ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे, मग त्या मार्गाबद्दल सगळं जाणून घ्या, ज्ञानशक्ती. त्या मार्गात पुढे जायचं तर काय करायचं, मग त्याच्यामध्ये ठीक आहे, मला असं वाटलं होतं की मी जर हे केलं तर बरं होईल, पण आजकाल मला काही त्याच्यात इंटरेस्ट येत नाही, असे आपण रडत राहतो. स्वामीजींचा एक खूप आवडता श्लोक होता, तो होता किम नाम रोदिशी सखे, म्हणजेच तो वेदातला श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं आहे की अरे तू का रडतोयस, तुझ्यामध्ये अनंत शक्ती आहे, कितीही अडचणी आल्या तरी पार करायची शक्ती आहे, आणि तू रडत काय बसलाय. प्रत्येक जीवनातली अडचण, प्रत्येक संकट, प्रत्येक बाधा ही आपल्या आतल्या शक्तीचं प्रगटीकरण करण्यासाठी आहे. तुम्ही त्या शक्तीला
तुम्ही त्या संकटाला तोंड द्या, तुमच्या आतली शक्ती विकसित होईल, तुमच्या हातून अजून भव्य दिव्य काम होईल. हे जे विवेकानंद रॉक मेमोरियलचं चित्र आहे ना इथे, त्याची गोष्टच अशी आहे की कन्याकुमारीच्या लोकांनी ठरवलं तिथे एक स्वामीजींचा पुतळा उभारायचा. ईश्वराची योजना वेगळी होती आणि म्हणून त्याच्यात अडचणी यायला लागल्या. मग सरकार म्हणे तिथे कशाला करायचं आहे तुम्हाला, त्या खडकावर आम्ही देतो ना तुम्हाला, किनाऱ्यावर जागा देतो, तिथे स्मारक बांधा, काय उगीच खळखळ करताय. एक एक अडचणीत गेली. मग चीफ मिनिस्टर चिडले, ते म्हणे माझ्या जीवनात मी हे स्मारक होऊ नाही देणार. झालं, आता तर खूपच मोठी समस्या झाली, कम्युनल प्रॉब्लेम झाला, कारण ख्रिश्चनांनी तिथे जाऊन मोठा क्रॉस लावला. त्यामुळे चीफ मिनिस्टर पॉलिटिकल कन्सिडरेशन होते, त्यांनी असं सांगितलं जीवनात होऊ नाही देणार. मग एकनाथजी रानडे गेले, त्यांनी 323 खासदारांच्या सह्या घेतल्या. पूर्ण राष्ट्र त्या म्हणजे 3 दिवसात द्यायला सांगितलं होतं आणि 3 दिवसात 323 खासदारांनी सह्या दिल्या. प्रत्येक राज्य सरकारने 1-1 लाख रुपये दिले. त्या काळात कुठल्याही पार्टीचं सरकार असो, लोकांनी 1-1 रुपया 2-2 रुपया करून 85 लाख रुपये दिले. आणि त्या काळातलं म्हणजे 1970च्या आधी पूर्ण झालं 1,35,00,000चं स्मारक उभं राहिलं. मग ते स्मारक बनत असताना लोकांनी विचार केला, इतकं छान स्मारक म्हणजे स्वामीजींप्रती इतकी श्रद्धा आहे, तर आपण काय फक्त एक ग्रॅनाइट स्मारक बांधणार. आपण स्वामीजींनी जे एक स्वप्न बघितलं होतं की असे लाखो स्त्री पुरुष जे हृदयामध्ये ईश्वरावर निष्ठा ठेवून आणि सिंहा जसं धैर्य घेऊन, का बरं, कारण आपल्या देशातले दुःखी, पीडित, वंचित यांच्याप्रती जी सहानुभूती आहे त्यामुळे आलेलं सिंहासारखं धैर्य घेऊन या देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सेवेचं कार्य करते. हे स्वामीजींचं स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. ते स्वामीजींचं जिवंत स्मारक असेल. म्हणून मग युवक युवतींना आवाहन केलं, यायला लागले युवक युवती. आणि असं करून विवेकानंद केंद्र, ज्याचं आज 1000पासून जास्त ठिकाणी कार्य आहे. कल्पना करा, जर सरकारनी हो म्हटलं असतं तर तिथे फक्त एक छोटासा पुतळा त्या खडकावर उभा राहिला असता, ना हे स्मारक, ना त्याच्यानंतर आलेलं विवेकानंद केंद्र, आणि ना त्यातून होत असलेली इतकी राष्ट्रभर सेवा, काहीही झालं नसतं. पण ईश्वराची इच्छा होती आणि म्हणून एकावर एक अडचणी येत गेल्या. म्हणजे एका मिनिस्टरनी सांगितलं नाही नाही इथे नाही झालं पाहिजे, नैसर्गिक सौंदर्य जाईल, अनेक अडचणी आल्या. म्हणून जीवनामध्ये कुठलीही अडचण असेल तर घाबरू नका, पळून जाऊ नका, फेस द ब्रूट. प्रत्येक अडचण ही तुमच्यातली सुप्त शक्तीचं प्रगटीकरण करायला मिळालेली संधी आहे. प्रत्येक संधीचा उपयोग करा. तर हे आपल्याला करता येतं का? हे आपण करतो का? की आपल्याला इझी ऑप्शन आउट पाहिजे. मला सकाळी 8 वाजता 9 वाजता 10 वाजता आरामात उठीन आणि मला थोडं काय खायला प्यायलाही छान आवडतं. मग परत जास्त खाल्ल्यामुळे झोप येते म्हणून परत एक हे घेईन. पण मला ना वेट लिफ्टर व्हायचं आहे. शक्य नाही, कम्फर्ट्समध्ये शक्य नाही. म्हणून आपली कर्तृत्व शक्ती लावावी लागते. मग दुसरं, आपली कर्तृत्व शक्तीमध्ये अजून एक येतं. एक म्हणजे अडचणींना तोंड देणं, दुसरं म्हणजे जे काम करतोय ना त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरणं. तर त्याला एक इंग्रजीत शब्द आहे रिगर. आज दुर्दैवाने तो आपल्या देशात नाही आहे. दुर्दैवाने अजूनही नाही आहे. मी आत्ता काही दिवसांपूर्वी IIT खडगपूरला होते आणि त्या डायरेक्टरनी मीटिंग बोलावली. सगळे एकदम इलस्ट्रियस IIT ॲल्युमनिस तिथे आले होते, बसले होते आणि आमच्यासारखे काही जण होते. आणि त्या डायरेक्टरनी सांगितलं की IIT खडगपूरला आम्ही काय काय केलं, असं झालं असं झालं. मग ते म्हणे तुमच्या सजेशन द्या की अजून IIT खडगपूर विश्वातल्या पहिल्या 50मध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये येईल, याच्यासाठी तुम्ही काही तुमचे सुझाव द्या.
मग लोक सांगत होते इंटरनॅशनल स्टुडंट्स वाढले पाहिजे, कोणी म्हणे लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे, लेटेस्ट लॅब्स पाहिजे, कोणी म्हणे तुमच्या सगळ्या व्यवस्था आहे त्या अप टू डेट पाहिजे. अशा बऱ्याच चर्चा तिथे सुरू होत्या. आता या चर्चा सुरू असताना मला पण त्यांनी विचारलं. मी म्हटलं की मी काही तुमच्यासारखी IITची ॲल्युमनस नाही, पण मला एक सांगायचं आहे की कुठलीही इन्स्टिट्यूशन, कुठलीही संस्था, शिक्षण संस्था, देश, समाज, कुठेही जितकी रिगरची तयारी असेल, म्हणजेच मेहनत करायची तयारी असेल, तितकं त्याचं नाव होतं. करायची तयारी नाही. मी अनेक सेमिनार्समध्ये जाते जिथे बाहेरचे लोक येतात, त्यांचा रिगर ॲप्रिशिएबल आहे आणि म्हणून ते देश इतके पुढे जातात. आज आपल्याही देशामध्ये हळूहळू हे मेहनत करायची सवय वाढते, पण आपल्याला ती अजून वेगाने वाढवायला लागेल. मला फक्त पासिंगसाठी प्रयत्न नाही करायचे, मला माझा विषय खोलात समजला पाहिजे. मार्क तर बाय प्रॉडक्ट आहे. मला ज्ञान प्राप्त करायचं आहे, मला उद्योग सुरू करायचा आहे, त्यासाठी सगळी मेहनत करीन मी. तुम्ही हनुमंतराव गायकवाड नाव ऐकलं असेल, त्यांच्यावरचा यूट्यूबही कदाचित बघितला असेल. आम्ही त्यांना एकदा एका केंद्राच्या युवा शिबिरात बोलावलं होतं की त्यांनी कसा हा BVG ग्रुप सुरू केला, भारत विकास ग्रुप, आणि खूप जणांना त्यांनी त्याच्यामध्ये जॉब दिला, अगदी गावातले गरीब मुलं मुली. तर ते म्हणाले मी टेल्कोमध्ये लागलो, नोकरी लागली, काम करायला लागलो. तर कामाची वेळ संपली तरी मी तिथे बसून काहीतरी अजून ॲडिशनल काम करत होतो, कारण माझ्या डोक्यात एक कल्पना आली की मी जर हे केलं तर कंपनीचे खूप पैसे वाचतील. मग माझे कलिग मला म्हणे, अरे मूर्ख आहेस का, झाली वेळ संपली, आता घरी चल. अशा अनेक ऑफिसेसमध्ये लोक असतात जे सांगतात जास्त काम नको करू, हां, जास्त काम केलं तर काय होतं, तुझ्याच डोक्यावर सगळं काम येईल. आपण काम करण्यासाठीच तर जन्मलो आहे, कर्मयोनी आहे मनुष्याची. मग ते म्हणे मी ते करायला लागलो आणि त्या काळामध्ये कंपनीचे 17 लाख पर महिने वाचले. त्यामुळे कंपनी खूप खुश झाली. त्यांनी त्याला रेज दिला, एकदम भरपूर रेज दिला, पुढची पोस्ट दिली. पण तरी काही महिन्यांनी ते गेले राजीनामा द्यायला. मग त्यांना विचारलं त्यांच्या बॉसनी की काय झालं, काय तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. म्हटल्यास आम्ही अजून एक रेस देऊ. ते म्हणाले नाही, मी जेव्हा इथे काम करतो तर माझ्या गावातल्या लोकांना वाटतं की आता मला छान जॉब मिळाला आहे तर आपल्याही मुलांना यांनी जॉब द्यावा, आणि इथे तर काही मी इतका जॉब देऊ शकत नाही. म्हणून मला असं काम सुरू करायचं आहे की मी जे कोणी माझ्याकडे येतील त्यांना मी जॉब देऊ शकेन. तर आज त्यांचं नाव आहे. म्हणून हे जे रिगर आहे ते रिगर जीवनात महत्त्व आहे. जर आज आपल्याला आरामात कम्फर्ट्समध्ये राहून सक्सेस प्राप्त करायचं असेल, ते शक्य नाही. स्वामीजींचं एक खूप पॉवरफुल वाक्य आहे, खूपच पॉवरफुल. ते काय म्हणतात माहिती आहे, आय लव्ह यू सो मच अँड दॅट इज वाय आय वॉन्ट यू डाई वर्किंग फॉर द नेशन. वर्क सो मच, टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर्स. शेवटी जगायचं कशासाठी आहे, काहीतरी देण्यासाठी जगायचं आहे, काहीतरी काम करून प्राप्त करायचं आहे. आपल्याला त्याच्यातून बाहेर यावं लागेल. सक्सेस प्राप्त करायचा असेल, स्वामीजींनी सांगितलं आज आपल्या देशामध्ये असलेली पहिली समस्या आळस, तमस. अत्यंत आळस आहे आपल्यामध्ये. आपण असं कोणी काही सांगायला लागलं ना, अरे अरे बस आता जास्त माझ्या मेंदूला त्रास नको देऊ, पास होण्यापुरता अभ्यास झाला माझा. परीक्षा देऊन आल्यावर एकदा एकाला मी विचारलं, अच्छा तू काय उत्तर लिहिलं. दीदी अभी हो गया, अभी मुझे याद नहीं करना है, बहुत कुछ कर दिया. म्हणजे फक्त परीक्षेपुरतं जगतो आपण, ज्ञानप्राप्ती नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, आय लव्ह यू सो मच बट आय वुड वॉन्ट यू डाई वर्किंग फॉर अदर्स. तर अशी मेहनत करायची.
तिसरं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, ती आहे तुमची विचारशक्ती. म्हणजे मी आधी इच्छाशक्तीचा विचार सांगितलं, त्याचा एक दुसरा पक्ष आहे. स्वामीजी म्हणतात, इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. म्हणजेच तुम्ही जो विचार करा ना, स्वतःवर विश्वास ठेवून विचार करा, हां मी हे साध्य करीन, आय शॅल डू इट. जसे आपले ते कोण ज्यांनी परम कॉम्प्युटर केलं, हां विजय भटकर. जेव्हा आपल्यावर रेस्ट्रिक्शन झाले ते गेले, ते म्हणे मी करतो तयार, बस मला तुम्ही एवढा वेळ द्या, एवढे पैसे द्या. ते म्हणे तुम्ही कसं करणार, आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही. ते म्हणे मी करतो, आणि त्यांनी केलं. आपण तर काही केलं की आधी आपले विचार सुरू होतात नकारात्मक, खरंच मला मिळतील का चांगले मार्क, मी हे करते तर आहे पण ते योग्य आहे की नाही, तो माझ्याबद्दल चांगला विचार करतो की नाही, ती मला ठीक म्हणेल की नाही. आपण सतत आपली इतकी निगेटिव्ह मानसिक ऊर्जा असते, त्यातून आपण आपल्याभोवती निगेटिव्ह वलय निर्माण करतो. तुमचा हा अनुभव असेल ना, तुम्ही काही लोकांकडे जा, तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाटतं, आणि काहींकडे जा, तुम्ही तिथून आले की मानसिक थकून येता परत. तर आपल्या विचारांची शक्ती ओळखा. रोज थोड्या वेळ बसा आणि म्हणा, अहम ब्रह्मास्मी, माझ्यामध्ये शक्ती आहे. जर मी ठरवलं मी करू शकते. इफ आय थिंक आय कॅन, आय कॅन. तुम्ही कल्पना करा, आपला देश गुलाम आहे अज्ञान आणि दारिद्र्यामध्ये. तिथे अमेरिकेमध्ये सर्वधर्म परिषदेची तयारी होते. तिथे जायचं कसं माहीत नाही, रजिस्ट्रेशन आहे की नाही माहीत नाही, त्याची तारीख काय आहे माहीत नाही, तिथे गेल्यावर राहायचं कुठे माहीत नाही, काहीही माहीत नाही. आणि हा युवा संन्यासी ठरवतो मी तिथे जाईन. एवढंच नाही तर तो आपल्या गुरुभाईला सांगतो, तिथे जी तयारी होते ना ती याच्यासाठी होते. काय विश्वास असेल स्वामीजींचा. आणि असंच झालं. पूर्ण सर्व धर्म परिषद जी गाजली ती स्वामी विवेकानंदांमुळे गाजली. आज लोक आपलेच मोठे मोठे पोस्टर्स लावतात, पण अमेरिकेमध्ये लोकांनी स्वामी विवेकानंदांचे पोस्टर्स लावले. जे स्वामी विवेकानंद दुसऱ्यांकडनं पैसे घेऊन स्वतःचं तिकीट करून अमेरिकेला पोचले, तेही पैसे संपत गेले, कारण पार्लमेंट ऑफ रिलिजन पोस्टपोन झाली होती. मग त्यांना खायला काही नव्हतं, अशी स्थिती होती. ते एका पत्रात लिहितात की मी कदाचित भूक आणि थंडीमुळे कदाचित माझा मृत्यू होईल, पण आपण जे स्वप्न बघितलं आहे की भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन सेवा कार्य करायचं, ते मात्र तुम्ही विसरू नका, असं पत्र लिहितात ते. कल्पना करा. पण असं असूनही स्वामीजी थांबले नाही, तिथे प्रयत्न करत राहिले. आणि यशामध्ये एक असं असतं, पुष्कळदा लोक रडतात, माझे ना काही कनेक्शन्स नाही, माझे ना लोक ओळखीचे नाही. अरे तुमचं आंतरिक मूल्य वाढवा, असं वाढवा की तुम्हाला कोणी नाहीच म्हणू शकत नाही. स्वामी विवेकानंद जेव्हा तिथे गेले तर बोस्टनमध्ये एक वृद्ध महिला त्यांना आपल्या घरी घेऊन गेली, कारण तिला वाटलं चांगले इंग्रजी बोलतात आहे, विचित्र पोशाख केला आहे, मी माझ्या मित्रांना बोलवीन तर थोडा एक नमुना दाखवीन मी त्यांना, आणि आम्ही थोडी मजा करू, असं म्हणून तिने विचारलं. स्वामीजींनी विचार केला, चला राहायची व्यवस्था झाली, खायची व्यवस्था झाली. फक्त त्यांना खायचं माहीत नव्हतं, कारण एका आठवड्यानंतर त्यांनी बिल दिलं खायचं, जे आपण करत नाही त्यांनी दिलं. एनिवे, तर स्वामीजी तिथे गेले. मग या आपल्या मित्रांना बोलवायला लागल्या, यांच्याशी थोडं लाईटर वेनमध्ये यांची मजा करायला. पण जे गेले ते सगळे बदलले. आंतरिक मूल्य, तुम्ही तुमची वर्थ वाढवा, नो वन कॅन से नो टू यू. आणि जसे लोक यायला लागले, बोलायला लागले, बोलता बोलता अशी परिस्थिती झाली की लोक त्यांना म्हणायला लागले की अरे यू शुड गो अँड रिप्रेझेंट इन पार्लमेंट ऑफ रिलिजन. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे परिचय पत्र नाही, मी तिथे जाऊ शकत नाही, डेट ऑफ रजिस्ट्रेशन चालली गेली आहे. ते म्हणे नाही नाही, प्रोफेसर राईट तुम्हाला मदत करतील, मी घेऊन जातो तुम्हाला. त्यांची मजा उडवायला आलेला व्यक्ती त्यांना प्रोफेसर राईटकडे घेऊन गेला. प्रोफेसर राईटनी पत्र लिहिलं
सर्वधर्म परिषदेच्या आयोजकांना. काय लिहिलं त्या पत्रात? हिअर इज अ मॅन whose knowledge is more than the knowledge of all our professors put together. All our professors, philosophy professors nahi, all our professors put together. Here is a man. आणि मग झालं, स्वामीजी सर्वधर्म परिषदेत गेले आणि जे त्यांनी इथे आत्मविश्वासाने सांगितलं होतं ते साकार झालं. तर रोज तुमच्या यशाची एक मानसिक प्रतिमा तुम्ही बघा. तुम्ही जे ठरवलंय ते तुम्ही साध्य करताय असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि ते होईलच. पण रोज कोण करणार ना? एखाद दिवशी करतो आम्ही आणि बसलो की तर आमच्या मनात निगेटिव्हच विचार येतात. तर मनाचं प्रशिक्षण करा. आहे ना, जादूची छडी नाही आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप स्वतःला घडवावं लागेल. आपली वैचारिक शक्ती, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती ही सगळी करावी लागेल. हे सगळं सांगून मी एक शेवटचं सांगते, जे खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे पण त्याला आता जास्त वेळ नाही. ते म्हणजे लाईफ इज ऑलवेज ए चॉईस. एव्हरी मोमेंट इज ए चॉईस. चॉईस इज युअर्स. प्रत्येक क्षण तुम्ही हे निर्णय करू शकता की मी हे करीन की नाही करीन, मी असं करीन की तसं करीन. तुमच्याकडे विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं की असा युवा विमर्श आहे, तुम्ही याल का? सगळ्यांकडे गेले, अनेकांकडे गेले. तुम्ही निर्णय घेतला की मी येईन. युअर चॉईस. ओके, निर्णय घेतला, नाव दिलं, रजिस्ट्रेशन झालं. आज यायची वेळ आली. काही जणांनी विचार केला जाऊ द्या काय जायचं आहे. युअर चॉईस. सो यू लॉस्ट द अपॉर्च्युनिटी. मग आता तुम्ही येऊन इथे पोचलात, इथे बसलात, पण बसल्यावर काहीतरी घरचं महत्त्वाचं काम आठवलं. तर तुम्ही इथे बसलाय, लक्ष कुठे आहे? घरी. युअर चॉईस. तुम्ही ऐकलं, हां ठीक आहे छान होतं, इकडनं ऐकलं इकडे सोडून दिलं. चॉईस. नाही, मी हे ऐकलं, स्वामीजींचे इतके प्रभावी विचार आहे, मी 3 विचार तरी घेईन आणि माझ्या जीवनात प्रयत्न करीन. युअर चॉईस. लाईफ इज ऑलवेज ए चॉईस. अँड स्वामीजींचं एक खूप प्रभावी वाक्य आहे. ते म्हणतात, व्हॉट एव्हर यू हॅव गॉट, तुम्हाला जे काही मिळालं आहे, तुमची जे काही स्थिती आहे त्याला कारणीभूत केवळ तुम्ही आणि तुम्हीच आहात. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. प्रत्येक क्षणी मी माझ्या चॉईस कसा एक्झरसाइज करते याच्यामध्ये माझं भविष्य घडतं आहे. इट्स युअर चॉईस. सक्सेस ऑर नॉट, इट्स युअर चॉईस. इट्स नॉट एनीवन्स चॉईस. आणि म्हणून आपलं जीवन जर घडवायचं असेल तर स्वामीजींनी सांगितलेलं ते पण एक अजून वाक्य जरूर लक्षात ठेवा की दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. खरंच आपलं जीवन धन्य व्हायचं असेल तर दुसऱ्यांचा म्हणजे समाजाचा, राष्ट्राचा विचार करून जगा. ज्या काय तुम्ही प्रोफेशनमध्ये ज्याच्यात जात असाल, सगळ्यांबरोबर काम करणं इतकं सोपं नाही आहे, कठीण आहे, तरी करा. राष्ट्रासाठी काम करणं सोपं नाही आहे, तरी करा. आणि जीवन धन्य करा, सार्थक करा. एवढं सांगून मी समाप्त करते. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती आपल्या हृदयापर्यंत येऊन आपलं जीवन आपण यशस्वी करूया अशी प्रार्थना करून मी समाप्त करते. नमस्ते.